आज आपण साबुदाणा पापड्या सोप्या पद्धतीने खायला खुसखुशीत लागणाऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत. इथे मी 2 कलरच्या पापड्या केल्या आहेत, गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या. 2 वाटी साबुदाणा घेतला. साबुदाणा 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि अर्ध कांड पाणी त्याच्यावरती ठेवायचे. 6 तास साबुदाणा भिजलेला आहे. बोटाने दाबला तरी दबते. आता आदण ठेवून घ्यायचं. ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने पाणी घ्यायचे 5 पटीने. पाणी गरम झाले, याच्यामध्ये साबुदाणा सोडून घ्यायचा. पातेलं बरोबर मापाचं झाले. दुसऱ्या पातेल्यामध्ये साबुदाणा टाकावा लागेल आणि असं सगळीकडून फिरून घ्यायचं आहे. बुडाला चिटकू द्यायचं नाही. अर्धा चमचा मीठ. हे साबुदाणा शिजत आला आहे, आता खाली उतरून घ्यायचं आहे. साबुदाणा 2 भांड्यामध्ये अलग अलग ओतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुलाबी कलर टाकायचा थोडासा आणि सगळीकडून कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गुलाबी रंग मिक्स झालेला आहे. आता दुसरा रंग मिक्स करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये हिरवा कलर टाकायचा थोडासा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवा रंग मिक्स झाला आहे. कागदावरती पापड्या करून घ्यायच्या आहेत. चमच्याने सोडायचं आणि चमच्याने सगळीकडे फिरून घ्यायचं गोल. असंच करून सगळ्या पापड्या करून घ्यायच्या आहेत. ह्या पापड्या मी घरामध्येच केल्या, तर उन्हामध्ये केल्या तरी जमतात. अशा सगळ्या करून झाल्या. आता असे पापड्या सुकल्या तर आता काढून बघायचे. असे व्यवस्थित निघायला लागले, तर तुटल्या नाही तर काही नाही. तर असंच करून सगळे पापड्या काढून घ्यायच्या. तर सुकल्याच्या नंतर उन्हामध्ये वाळू घालायला ठेवायच्यात. ह्या अशा पापड्या उन्हामध्ये कडक वाळलेल्या आहेत आणि मस्त कलर पण आलेला आहे. पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.